तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्य कृष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मेरा छोटा सा परिवार, मेरा छोटा सा परिवार, हरि आजा मोरे छोटा सा परिवार, मेरा छोटा सा परिवार, हरि आजा मोरे
राम 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 सीता राम
प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय भवन सुत हनुमान महाराज की जय। जय जय श्री राधे प्रस्तुत चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा। या सोहळ्यामध्ये हे नाही उद्या या सोहळ्यामधील आज तिसऱ्या दिवसाची कथा आपण श्रवण करीत आहोत। आज गेली 2 दिवस झाला आपण श्रीमद भागवताचं महात्म्य पाहत आहोत। प्रवेश केला ग्रंथामध्ये सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतापेत कृत्यं द्वैपायनो विरहकातरजुहाव पुत्रेति तन्मयतया करेत् सर्वोऽभिनेदुस्तं सर्वोपमानतोऽस्मि। आणि आज आपण प्रथम स्कंदामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहोत। काल महात्म्य पाहिलं, महात्म्यामध्ये भगवान गोकर्णाची कथा पाहिली, त्यानंतर श्रीमद भागवत कथेचं श्रवण विधी जो आहे तो 1-2 मिनिटांमध्ये सांगतो। कथा कीर्तन श्रवण करावं। आज एकादशी सुद्धा आहे। कथा कीर्तन कसं श्रवण करावं, मन एकत्रित करून चित्त एका ठिकाणी ठेवून कान शब्दाकडे देऊन आणि चक्षु समोर नासिकाकडे ठेवून कथा श्रवण करावी। श्रवण करीत असताना 2-3 तासाचा वेळ जात असतो, त्यामुळे मानवी शरीर आहे म्हणून शरीराला थकवा सुद्धा येतो। थकवा येऊ नये म्हणून जरा हलक्या पोटानं बसावं। हलक्या पोटानं म्हणजे कमी खाऊन येत जावं, म्हणजे त्रास होणार नाही, बसायला आळस येणार नाही, जांभई येणार नाही, लक्ष दुसरीकडे जाणार नाही। शरीराकडे लक्ष दिलं की गुडघे दुखतात। लक्ष जर कथेकडे ठेवलं तर काही दुखत नाही, फक्त लक्ष समोर ठेवलं ना। म्हणून इथं बोलू नका कुणी, बरं का? सर्वांना माझी विनंती आहे, तरुण वर्ग बोलू नका। बोलायचं असेल तर थोडं बाजूला जाऊन बोला किंवा हळून बोला, नाही बोललेलंच बरं आहे। हलक्या पोटाने जर कथा श्रवण केली तर ती ध्यानातही बसते आणि कथेमध्ये कुठल्या प्रकारचा विक्षेपही येत नाही जर कमी खाल्लेला असेल तर। आलेल्या महिलांनी आता पूजन नंतर करा, येणाऱ्या महिलांनी पूजा नंतर करा। आता आपण एकदा कथा श्रवण करूया। त्यानंतर श्रवणाचे काही नियम आहेत। गावामध्ये सप्ताह चालू आहे तर सरासरी कुणीही कलह करू नका। कलह म्हणजे भांडण करण्याचा प्रयत्न करू नका। सप्ताहामध्ये ज्या दिवशी ब्राह्मण देवता सुरुवातीला येऊन गणेश वंदना करत असतात किंवा आपण सप्ताहाच्या सुरुवातीला कलश बसवतो, पूजन करतो, त्यावेळेस ब्राह्मण देवता मंत्र शक्तीद्वारे आमच्या गावात हरिनाम सप्ताह आहे म्हणून सूक्ष्म असूक्ष्म देवतांना प्राधान्य देऊन त्यांना आवाहन करीत असतात आणि आपल्या गावातला कार्यक्रम ऐकण्यासाठी
आकाश मार्गाने जाणारी देवता, गुप्त रूपात असणारी देवता, आजूबाजूला तुमच्या शेतामध्ये तुम्ही ठेवलेल्या देवता, त्या सर्व गावामध्ये कथा कीर्तन ऐकायला येतात. त्यांच्या समोर आपण भांडण केल्यावर ते जर नाराज होऊन गेले तर पुन्हा अवघड होईल. त्यामुळे सरासरी भांडण करू नका, कलह करू नका, वादविवाद करू नका, राग करू नका. सप्ताह म्हणजे एक उत्सव आहे. हात सरळ ठेवा. दान धर्मामध्ये, सप्ताहामध्ये दान धर्म करा, सत्कार्य करा, सेवा करा. कोणी मंडपाची सेवा, कोणी झाडून काढण्याची सेवा, कोणी चटया उचलण्याची सेवा, तिकडे मुलं तरुण मंडळी वाढण्याची सेवा वगैरे वगैरे. या सेवा ज्याची त्याच्या पद्धतीने करायचं. दररोज आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, 7 दिवस देवाचं घर स्वच्छ ठेवू, काय फरक पडतो? आणि देवाच्या दारात झाडून काढल्यानं काय त्याच्यात लाजही नाही, वाटण्यासारखं काही नाही. उलट ती सेवा आहे भगवंताला खुश करण्यासाठी. एवढे 7 दिवस आहेत. तर मन धनाने सर्वांनी या सप्ताहामध्ये सामील होण्याचं आहे. पुन्हा कथा चालू असताना व्यर्थ बडबड करू नका. कथे काळी करील जो बडबड, पेंडुकू होऊन येईल जन्म. कथेमध्ये बडबड करील ना तर पुढल्या जन्मात पेंडुकोळी होतो. बेंडू मग बसायचं आयुष्यभर डराव डराव. न कळे अर्थाची करणे, घुबड पाहे भलतीकडे, न आवडे नामाचे पोवाडे. येणारे अनेक लोक असतात, सगळे चांगले असतात असं नाही है ना. येणारे कथेला कीर्तनाला सर्वच चांगल्या मनाने येतात असे नाही. वेगळ्या वेगळ्या विचाराने येतात, वेगळ्या वेगळ्या विचाराने येतात. कोणी गायन ऐकायला येतं, कोणी वादन ऐकायला येतं, कोणी चिंतन ऐकायला येतं, कोणी कथा कीर्तनात फक्त महाराज कधी जोक सांगतात आणि कधी आम्हाला हसवतात हे ऐकायला येतं, कोणी घरी झोप येईना म्हणून इथं झोपायला येतं. वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. प्रकाराचे तेन हरे प्रकाराचे तेना, प्रकाराचे तेना, प्रकाराचे तेना,
चेतेन तुका म्हणे केले जन. विविध प्रकारचे लोक असतात, त्यामुळे कथा कीर्तनाला येत असताना फक्त आपल्याला देवाचं चिंतन श्रवण करायचंय या उद्देशाने यायचं. दुसरे बाकीचे सांसारिक कुटाने घरी. आणि सांगणाऱ्या सुद्धा महाराज लोकांनी बी थोडं ध्यानात ठेवायचं असतं. कसं आयुष्यभर तुम्ही संसारच करता सगळे ना, संसारात घडणाऱ्या गोष्टी जर तुम्हालाच इथे येऊन सांगायचं म्हणल्यावर त्याच्यात तरी काय फायदा. पुराण सोडून, अभंग सोडून, ग्रंथ सोडून व्यर्थ बोलणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून सांगणारे बी तसेच पाहिजे आणि ऐकणारेही तसेच पाहिजे. सांगणाऱ्याही महाराज लोकांनी गादीवर, कथाच्या कीर्तनेच्या गादीवर जर उभा राहिलं, संसारातल्या गप्पा मारू नये. का? पुढे बसलेले संसार करून पिकलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना संसाराची रेग ना रेग माहित असते, आयुष्यभराचा अनुभव असते. मग त्यांच्या जीवनातल्या घटना तेवीस गादीवर येऊन सांगायचं म्हणल्यावर काय कीर्तन काय करा. त्यामुळे 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद पडलेले आहेत. त्याच्यामध्ये सांगण्यासारखं बरंच काही आहे. म्हणून तिथलं सांगायचं. जसं त्यांनी सांगत जावं तसं तुम्ही सुद्धा ऐकून घेत जावं. जे चांगलं आहे तेच घ्यायचं, वाईट जागेवर सोडून द्यायचं. सरासरी आपल्याकडे सवय लागली, वाईट तेवढं घ्यायचं, चांगलं मंदिरापासून सोडून द्यायचं. म्हणून पुन्हा कथेला येत असताना मी काल सांगितल्याप्रमाणे रिकाम्या हाताने येऊ नका. थोडं थोडस काही फुल फुलाची पाकळी आणून इथल्या कोणीमध्ये टाकत जा, जेणेकरून आपल्या संस्थेवर विद्यार्थ्यांना त्याचा प्रसाद म्हणून घेता येतो. दुसरी गोष्ट, कथेला येणाऱ्या व्यासांना, जे महाराज असतात त्यांना व्यास म्हणतात. कोणी असो या गादीवर बसतो त्यांना व्यास म्हणतात. व्यासांना कथेच्या शेवटी दान द्यावं लागतं. कोणचं दान माहिती की सुवर्ण दान द्यावं लागतं, सोन्याचा चौरंग भेट द्यावा लागतो. मी सांगायला फक्त ग्रंथात आहे म्हणून तुम्ही हे ऐकायचं सोडून द्यायचं. बरं, कुणी मनावर घेताल. महात्म्याच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय सुवर्णस्य व्यासः दान. चौरंग, सोन्याचा चौरंग बनवायचा आणि तो सोन्याच्या चौरंगावर श्रीमद भागवताचा ग्रंथ ठेवून महाराजांना दान द्यावा लागतो. सोन्याचा, 24 कॅरेट सोन्याचा. बर, सोन्या नावाच्या माणसाचा नाही कोणी. असं हे असं आहे म्हणून सांगितलं. आणि या ठिकाणी महात्म्याला समाप्त होते. त्यानंतर पुढे प्रथम स्कंदामध्ये प्रवेश करीत असताना श्रीमद भागवताच्या ग्रंथाचं मंगलाचरण करण्यात आलेलं आहे. पण या ठिकाणी मंगलाचरण करत असताना कुठल्याही देवतेचं नाव घेतलेलं नाही. का? श्रीमद भागवत हे हा एक असा ग्रंथ आहे की कुठल्याही देवतेला जास्त प्राधान्य देत नाही. अर्थात सर्व देवतांच्या कथा या ग्रंथामध्ये असल्यामुळे कुठल्याच देवतेचं नाव घेता येत नाही. जसं की रामायणामध्ये रामच आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत रामच आहे, दुसरं कोणी येत नाही. त्यामुळे रामालाच महत्व आहे रामायणात. शिवमहापुराण ग्रंथामध्ये भगवान शिवजीलाच प्राधान्य आहे, त्यामुळे तिथं शिवजीचंच पूजन केलं जातं. आपण केलं तसं. रामायणामध्ये एकमेव राम चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. किंवा नाना पुराण निगमाग समंतम यत् रामायणे कुतदन्नतोपि स्वांत सुखाय श्री तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मध्यमचोलमातनोते. रामायणामध्ये फक्त तेवढंच येतं. शिवमहापुराणामध्ये तसं नाही, फक्त शिवजीच येतात. त्यामुळे ब्रह्ममुरारी सुराचितलिंगम निर्मल भाषित शोभितलिंगम जन्म दुःख विनाशितलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. भगवान शिवजीच फक्त है ना. किंवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. इथं महादेवाचंच आहे. असं भरपूर 18ला 18 पुराणात वेगळं आहे. गरुड पुराणात गरुडाचं चाललं, गणेश पुराणात गरुडाचं, विष्णू पुराणात विष्णूचंच चाललं. पण इथं श्रीमद भागवतामध्ये सर्वच देवतांच्या कथा येतात. त्यामुळे कुठल्या देवतेचं नाव घ्यावं? नरसिंह भगवंताची कथा येते, वामन भगवंताची कथा येते, मैत्रेय भगवंताची कथा येते.
सर्वच भगवंताच्या कथा येतात. रामही येतो, परशुरामही येतो, कृष्णही येतो, वामनही येतो, सगळेच देवता येतात. मग प्राधान्य कुणाला द्यायचं सांगितलं, कुणालाच नाही. मग मंगल करत असताना कुणाचं करायचं त्यांनी सांगितलं, फक्त सत्य शब्दाचं मंगल करायचं, म्हणजे सर्वच देवता त्याच्यात आले. का? अवतार अनेक आहेत, ब्रह्म मात्र एक आहे, तत्व मात्र एक आहे, आणि ते तत्व म्हणजे सत्य तत्व आहे. त्याच तत्वापासून अनेक अवतार भगवंताने घेतले. म्हणून प्रार्थना करीत असताना सत्याची केलेली आहे. ते सत्य कसं आहे पाहूयात. सत्यवक्तम सत्यपरम, किंवा भागवताच्या दशमस्कंदामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस जन्माला येत होते ना, त्यावेळेस सुद्धा सत्याचीच प्रार्थना केली होती, कृष्णाची नव्हती. म्हणून येणारं सत्य जे आहे ते सत्य आहे. जन्माद्यस्य प्रथम स्कंदामध्ये सांगतात, जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च चार्तस्वे भिक्य स्वराट तेजोवारी मृदां यत्र त्रिसर्गमृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्य आहे, सत्य सोडून बाकी कुणीच नाही. सत्याचीच वाहवा केलेली आहे. जगामध्ये देव सोडला तर सत्य कोणीच नाही. मी पहिल्या दिवशी सत्याची व्याख्या सांगितली तुम्हाला. सत्य फक्त भगवान आहे. भगवान सोडून सत्य कोणीच नाही. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. बाकी सगळं असत्य. शरीर असत्य, जग असत्य, मायेचा पडदा आहे. म्हणून येणारं सत्य देव आहे. आणि एवढा सत्य आहे, आपण जातून येतून कितीतरी वेळेस. आता जे आपल्याकडे रामायण आलं का नाही, तर गुरुजी रामायण सांगतात 99 क्रमांकाचा राम आहे असं मी बऱ्याच ठिकाणी वाचलं. म्हणजे अनेक युग निघून गेले, अनेक अवतार झाले, पण नाम मात्र रामच आहे. पहिल्यापासूनही राम आहे, शेवटपर्यंत रामच आहे. कृष्ण अवतारात सुद्धा तीच कथा आहे. पहिल्यापासून कृष्ण आहे, शेवटही कृष्णच आहे. म्हणून सत्य जर कोण असेल तर फक्त देव आणि देवाचं नाव. सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. थोडं थोडं सरका पुढं, शरीरानं सरका, तोंड पण ठेवा. तोंडानं सरकायचंय का आपल्याला? तोंड पण ठेवून पुढे सरका.
जगामध्ये देव सोडून बाकी कोणीच सत्य नाही, म्हणून मंगलाचरण करत असताना सत्यत्वाचं मंगल केलेलं आहे. दुसरी गोष्ट, शुकदेव भगवंताचं नमन करून नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनक ऋषींचं प्रतिनिधित्व करत असणारे सूत महाराज कथा सांगतात की या कथेचं महत्व किती आहे आणि कसं आहे. साधू संतांच्या कृपाशीर्वादाने नारदजीच्या पूर्वजन्माचा थोडासा वृत्तांत प्रणिपात केला. एका दासीच्या पुत्रापासून नारदजी कसे ब्रह्मदेवाच्या हृदयामधून जन्माला आले. त्यानंतर शुकदेव भगवंताचं चरित्र सांगितलं की जे मी तुम्हाला परवा दिवशी सांगितलं. ब्राह्मणाचे पूर्ण एक खेळासी झाले, 12 वर्ष रपाले रे, कापत कापत बाहेर आले, नगडीची पळून गेले रे. त्यानंतर प्रश्न केला, श्रीमद भागवताला प्रारंभ कुठून होतो? मी तुम्हाला सांगितलं होतं कुठून होतो. भागवत कुठं सुरू आहे, कुठून सुरू होतं? जिथं महाभारत संपतं तिथं भागवत सुरू होतं असं सांगायचं. जिथं महाभारत संपतं तिथं भागवत सुरू होतं. शौनक ऋषींनी प्रश्न केला, महाराज भागवत समाजामध्ये हा एवढा मोठा ग्रंथ, एवढं अगाध ज्ञान कुणामुळे आलं, कशामुळे आले, कशासाठी आणलं, याचं कारण काय? तर त्यावेळेस त्यांनी पूर्व वृत्तांत सांगितला. तो वृत्तांत असा होता, जिथं महाभारत संपलं तिथं श्रीमद भागवत प्रारंभ झालं. महाभारत कुठं संपलं? घरात, आपल्या घरात महाभारत असते का नाही? रोजच असते है ना. मी तेच म्हणलं मग अशा आता बोलत बोलत सांगितलं ना, येणाऱ्या महाराज लोकांनी मी घरातलं महाभारत इथं येऊन सांगून दररोजच युद्ध असते तिथं, शस्त्र चालू असतील घरात. शाब्दिक शस्त्र. इथं बसलेला माणूस तरी कधीतरी शब्द दरिद्री होईल, पण घरच्या महाभारतात माणूस शब्द दरिद्री होत नाही. तिकडून प्रश्न पडायच्या पहिलं इकडून उत्तर तयार असतं. बरोबर आहे, अनुभवी आहात तुम्ही सगळे. त्यामुळे महाभारत जे आहे ना, ते महाभारत आणि आपल्या घरातल्या महाभारतात मोठा अंतर नाही बरं. एवढंच की त्याचा विस्तार मोठा आहे. आपल्या 4 भिंतीत हे बी भौकीतच घडलंय, आपलं बी भौकीतच घडायलंय. महाभारत म्हणजे काय? युद्ध कशासाठी आहे? जमिनीच्या तुकड्यासाठी. बरं, आहे जमिनीच्या तुकड्यासाठी. त्याच्यानंतर पुन्हा कुणामध्ये भावाभावातच लांबचे आहेत का ते? कौरव पांडव म्हणजे भाऊच आहेत. उग माणसं म्हणतात आमची भावकी चांगली नाही. हे काय आजपासून आले होय? पहिल्यापासून चालत आलंय की भावाभावाचं भांडण जमिनीच्या तुकड्यासाठी. कौरव पांडव लढत कशासाठी होते? जमिनीसाठी, घरासाठी, जमिनीसाठी, एवढ्यासाठीच लढले ना. मग हे पहिलं चाललेलं आहे. ऐसे चालत आले मागे, तुको बरायचं, ऐसे हे चालत आले मागे, नाही मी बोलत वाऊगे, पडलिया आपुलिया प्रसंगे कीर्ती, हे जग वाखा जनेते. मग महाभारत कुठं संपलं? तर सुरू कुठं झालं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकान् पांडवान् चैव किमकुर्वत संजय. धर्माचं क्षेत्र म्हणजे धर्माची जागा, कोणची? कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्रावर धर्माचं पालन करत करत युद्ध चालू होतं. विराट सेना भरपूर, त्याच्यामध्ये काही कमी नव्हते महाराज. सेनापती, सरसेनापती, प्रजापती, बलाढ्य सैनिक, बलाढ्य योद्धा आणि 23 अक्षयणी सेना, 23 अक्षौहिणी सेना महाभारताच्या युद्धामध्ये होती. युद्ध जर झाले की नाही, संध्याकाळी रक्ताचे पोरच्या पोर चालायचे, नद्याच्या नद्या रक्ताने भरून चालायचे. आता 23 अक्षौहिणी, जगाची सुद्धा लोकसंख्या नाही तेवढी.
आता भारताची किती आहे आपल्या? 150 आसपास 150 कोटीकडे गेली समजा. आता 2011च्या जनगणनेनुसार 135 होती. आता 150 पर्यंत टप्पा पोहोचलाय. भारत 2 नंबरला आहे लोकसंख्येमध्ये जगात. 1 नंबरला चीन, 2 नंबरला भारत आहे ना. भारत 2 नंबरला आहे. तरी आपल्या लोकांना प्रतिबंध आहे. नसला घातला तरी आपले लोक प्रतिबंध ठेवतातच है ना. जास्त नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, हम दो हमारे दो. असं बाकीचे तुम्हाला कशाला सांगू, तुम्ही बघताय. कुंभाराचा प्रकार आहे हा सगळा. कुंभाराचा कुणी 2 गाडी घडली, कुणी 4, कुणी 5, कुणी 6, कुणी क्रिकेट टीम बनवली घरी. कुंभार कुणी मोठा कुंभार, कुणी छोटा कुंभार, ज्याच्या त्याच्यावर अवलंबून. तसं महाभारतामध्ये 23 अक्षौहिणी सेना होती, पण त्याच्यामध्ये सुद्धा महाबलाढ्य कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, विकर्ण, अश्वत्थामा चिरंजीवी आहे तो, त्याला मृत्यू नाही. जयद्रथ, इकडे 5 पांडव, भगवान श्रीकृष्ण, त्याच्यात बब्रुवान, असे अनेक होते. पण 5 पांडव आणि त्यांची टक्कर 100 कौरवांबरोबर होते. याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत महाभारतामध्ये. एखाद्या वेळेस आपण काय करू, महाभारताचीच कथा ठेवू, आनंदी आनंद. एखाद्या वर्षी नुसतं महाभारत, काय नाही, नुसतं भांडण आणि देणारच कुंकीमध्ये महाभारत. तुम्ही फक्त ऐकायला यायचं नाही तर उद्या युद्ध आहे म्हणून सगळे शस्त्रास्त्र घेऊन येऊन बसायचे. महाभारताचं युद्ध आहे आमच्याकडे. महाभारत ऐकायसारखं आहे, सुंदर. महाभारत ऐकलं. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी वर्णन केलंय महाभारताचं. काय म्हणून जे महाभारती नाही ते नोहेची लोके तिही, तेने कारणे मने पाही व्यास उच्छिष्टय जगत्त्रय. या ओवीचा अर्थ किती सुंदर आहे बघा तुम्ही. म्हणून महाभारती जे नाही, जे महाभारतात होतं की नाही ते जगात कुठंच नाही. आता नोहेची लोक येते, तिन्ही लोकात नाही एवढं महाभारतात होतं. आता हे महाभारताचं झालं. आणि जे एवढं जग आहे की नाही, एवढं जग, हे एवढं जग म्हणजे व्यासांचं राहिलेलं उष्ट आहे. व्यास उच्चिष्ट जगत आहे, व्यासांचं उष्ट आहे हे जग म्हणजे उष्ट आहे. असो महाभारतामध्ये चला शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व कौरवांचा वध झालेला आणि 9व्या